युद्धाचा फटका ठाणे जिल्ह्यातल्या 3 महत्त्वाच्या एमआयडीसी क्षेत्राला बसलाय। ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ या 3 एमआयडीसी क्षेत्रात महिनाभरात हजारो कोटींचं नुकसान झालंय। अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील उद्योगांना बसलेला पाहायला मिळतोय। डोंबिवली, अंबरनाथ येथील एमआयडीसी भागात कच्च्या मालांमध्ये झालेली वाढ, अपुरा गॅस पुरवठा आणि मजुरांचं झालेलं स्थलांतर यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून मागील महिनाभरात हजारो कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं उद्योजकांचं म्हणणं आहे। ठाणे जिल्ह्यात ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ या 3 मोठ्या एमआयडीसी आहेत। कच्च्या मालामध्ये 30 ते 40% वाढ झाल्यानं त्यासोबतच गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्यानं उद्योगावर मोठा परिणाम होतोय। या सगळ्या परिस्थितीमुळे डोंबिवलीतील एमआयडीसी मध्ये अंदाजे 600 ते 700 कोटीचं नुकसान झाल्याचं उद्योजकांचं म्हणणं आहे। तर अंबरनाथ मध्ये जिथे दरवर्षी 15 ते 16 हजार कोटींची उलाढाल होते, तिथे सुद्धा महिनाभरात 500 कोटींचं नुकसान झालंय। दरम्यान याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे या युद्धाचा फटका एमआयडीसी भागाला बसला आहे। आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे असेल, डोंबिवली, अंबरनाथ या परिसरामधील एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। डोंबिवलीत जवळपास 500 ते 700 हजार कोटी रुपयांचं नुकसान जे आहे ते या डोंबिवली एमआयडीसीमध्ये झाल्याची माहिती येथील कंपनी मालकांनी दिली आहे। त्याचप्रमाणे दरवर्षी 15 ते 16 हजार कोटी रुपये उत्पन्न असणाऱ्या अंबरनाथ एमआयडीसीमध्ये महिन्याला जवळपास 500 कोटी रुपयाचा तोटा जो आहे तो या एमआयडीसीला आता सहन करावा लागत आहे। या ठिकाणी 20 ते 30% कच्च्या तेलांचे भाव वाढलेले आहेत। त्यामुळे हा सगळा फटका जो आहे तो एमआयडीसी चालकांना सहन करावा लागत आहे। त्याचप्रमाणे जर पाहिलं तर आता गॅसचा तुटवडा देखील या एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्यांना बसला आहे। त्यामुळे तेथील देखील उत्पन्न एक कमी झाल्यामुळे या सगळा जो तोटा जो आहे तो कंपनीधारकांना आता या आखाती देशातल्या युद्धामुळे सहन करावा लागत आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काटे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।